नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे वेशीवरची ती. आणि या कथेचे लेखक आहेत अशोक सोनावणे. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. मी मूळचा मराठवाड्यातला. अगोदर मी या अशा गोष्टींना कधी मानत नव्हतो, पण या अनुभवानंतर मला या गोष्टींवर विश्वास बसला. प्रसंग जवळपास 13 वर्षांपूर्वीचा आहे. मी त्यावेळेस BComच्या पहिल्या वर्षाला होतो. घरची परिस्थिती तशी साधारण. वडील भारतीय सैन्य दलात होते. मी कॉलेजला असताना क्रिकेट खेळायचा खूप नाद मला. मित्रमंडळही मोठे होते, त्यामुळे बाहेर आम्ही बऱ्याच उनाडक्या करत फिरायचो. कॉलेजप्रमाणे आमचे गल्लीतही क्रिकेट मंडळ होते. रोज सायंकाळी खेळून झालं की ग्राउंडवर राऊंड करून बसायचो आणि भूतांच्या गोष्टीविषयी चर्चा करायचो. माझा जास्त विश्वास नसल्याने मी जास्त लक्ष देत नसे. मग त्यावरून मित्र माझ्यासोबत पैज लावत की तू इकडे जाऊन दाखव, मी तुला पार्टी देईन, किंवा तिकडे जा, 2 बिअर देईन. कधीकधी तर या पैजा भयानकच असायच्या. स्मशानात प्रेत जळत असेल तर तिथे जाऊन बस, कधी तर नुसता बसू नको, अंडी खा, वगैरे वगैरे. पैज कसलीही असो, मी ती पूर्ण करायचो आणि मित्रांना खोटंही ठरवायचो. मला कधीही इतका जीवघेणा प्रसंग आलाच नव्हता. आमच्या इथे खूप जुनी आंब्याची आमराई आहे. कारण माहिती नाही, पण त्या आमराईत बऱ्याच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे तिथे जास्त कोणी फिरकत नाही. एकदा तर मित्रांनी मला अमावस्येला त्या आमराईतल्या एका झाडाला जाऊन खिळा मारून ये अशी पैज दिली होती. तीही मी परंपरेनुसार पूर्ण केली. ही घटना अशाच एका अमावस्येच्या रात्रीची आहे. मी जिथे राहतो तिथून माझ्या आईचे गाव जवळपास 10 किलोमीटरवर आहे. आमच्याकडे पाऊस सुरू होण्या अगोदर जी अमावस्या असते त्या दिवशी मूळ गाव देवीला कोंबडा किंवा बकऱ्याचा मान द्यावा लागतो. कोंबडा आणायची जबाबदारी मला दिली होती. त्या दिवशी मी आणि माझा मित्र अण्णा असे दोघे कोंबडा घेऊन निघालो. पण जसे त्या गावाची वेस ओलांडली तसा कोंबडाच मेला. आम्हाला काही कळलेच नाही की अचानक काय झालं. माझा मित्र म्हणाला की आता पुन्हा मागे जाण्यापेक्षा आपण पुढच्या गावातून नवीन कोंबडा विकत घेऊ. माझ्याकडे आहेत पैसे, मी पैसे देतो हवे तर, तू मला नंतर आरामात दे. ठरल्याप्रमाणे आम्ही देवीला कोंबड्याचा मान दिला. त्या दिवशी गावात क्रिकेटचे सामने होते. मी आईला आधीच सांगून ठेवलं होतं की आमच्या टीमसाठी जेवणाचा चांगला बेत करून ठेव. सामने झाले, आमची जेवणं आटोपली. त्या गावातले सगळे मित्र आपापल्या घरी निघून गेले. माझा मित्र अण्णा त्याच्या बायका पोरांसोबत आला होता. जेवण झाल्यावर मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो. 10:30 होऊन गेले होते. माझी आई म्हणाली की अण्णासोबत त्याचे कुटुंब आहे, त्याला त्याच्या गावात सोडून ये. आता बाईकवर इतक्या सगळ्यांना घेऊन जाणं शक्यच नव्हतं. म्हणून मग आई म्हणाली की संजयला सोबत घेऊन जा. संजय म्हणजे आमच्या टीममधला सचिनच. वय तसे आमच्याहून जास्त आणि अनुभवही दांडगा. तो आम्हाला खूप मार्गदर्शन करायचा. मी त्याची मदत मागितली आणि तो लगेच तयारही झाला. त्याच्याकडे जुनी महिंद्रा जीप होती. तुम्ही जुनी जीप पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्याला दरवाजे नसायचे, पडदे असायचे. आम्ही दोघांनी जाऊन त्याला व त्याच्या घरच्यांना गावात सोडून आलो. येताना जवळच असलेल्या चौकातील एकमेव टपरीवर पान खायला थांबलो. सोबत माझा मित्र किरणही होता. बराच उशीर झाला होता. मी तशी वेळही पाहिली नाही. अंगाला गार वारा झोंबत होता. तितक्यात जवळच्या बोळातून दारोडा पांडू पळतच आला. संजयला म्हणाला की माझी रिक्षा बंद पडली आहे. माझा एक पाहुणा मुंबईहून येतोय, त्याला घ्यायला जायचं आहे. त्याच्याकडे खूप पैसे आहेत, त्याला इथे पुढच्या गावात जायचे आहे. तू त्याला सोडून ये, तो तुला भाडे देईल. त्याचे बोलणे ऐकून संजय म्हणाला, अरे मी गेलो असतो, पण मला माहीत नाही गाडीत किती इंधन आहे. ड्रायव्हरकडे असते गाडी. त्यावर पांडू म्हणाला, तो तुला 1200 रुपये देईल ट्रिपचे. मग मात्र संजय लगेच तयार झाला, पण मला आणि किरणला येण्यासाठीही हट्ट करू लागला. किरण तयार झाला, पण मी त्याला नाही म्हणालो.
तसे तो लगेच बोलला, हां, आज अमावस्या आहे म्हणून घाबरतोस काय? बस झालं. असं बोलल्यावर मी कोणाचं काय ऐकतोय? म्हणालो, चला, मी काय भेटतो की काय कोणाला? काही वेळात आम्ही सांगितलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो. त्या पांडूने सांगितलेला माणूसही दारू पिऊन झिंगत होता. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. आम्ही कसे बसे त्याला गाडीत बसवले आणि निघालो. त्याला ज्या ठिकाणी सोडायचे होते ते जवळपास 20 किलोमीटरवर होते. थोड्याशा गप्पा झाल्यानंतर आम्ही सगळेच शांत बसलो. किरणने घातलेले रेडियमचे घड्याळ अंधारात चांगलेच चमकत होते. राहून राहून त्याकडे लक्ष जात होतं. पाठीमागून त्या पाहुण्याची नशेत चाललेली बडबड ऐकू येत होती, जी आम्हा तिघांना अजिबात कळत नव्हती. बरीच रात्र झाली होती. मध्येच रस्त्यात काही कुत्रे गाडीमागे काही अंतर धावत यायचे आणि मध्येच कुठेतरी गायब व्हायचे. रस्ता खराब असल्यामुळे गाडी जरा हळूच होती. त्यात तो परिसर चोरीच्या घटनांसाठी परिचित होता, त्यामुळे तिथे कोणी फिरकतही नसे. अगदी खूप गरज असलीच तर तिथून प्रवास करायचे. आम्हालाही लुटमारीची थोडी भीती वाटत होती, पण तसे कोणीही दाखवत अथवा बोलत नव्हते. आणि तितक्यात जे व्हायला नको तेच झालं. गाडी धक्के खात बंद पडली आणि माझी झोपच उडाली. संजयने तपासले आणि म्हणाला की गाडीतले इंधन संपले आहे. आता गावात चालत जाऊन इंधन घेऊन येण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता. पण त्याने सांगितले की समोरच्या गावात माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे जाऊन बघावं लागेल. मग काय, गाडीत पांडू आणि त्याच्या पाहुण्याला तसंच ठेवून निघाला आमचा पायी मोर्चा. पुढचे गाव अजून 1-2 किलोमीटरवर होते. 12-12:30 होऊन गेले असावेत. दूर कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा आणि अंगावर शहारेच यायचे. जवळपास अर्ध्या तासांची पायपीट झाल्यानंतर आम्ही गावात येऊन पोहोचलो. संजय त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे घेऊन गेला. सुरुवातीला तर आम्हाला दारावर बराच वेळ थांबावे लागले, कारण रात्र झाल्यामुळे संपूर्ण खात्री पटल्यावरच त्या व्यक्तीने दार उघडले. त्याला आम्ही सगळी समस्या सांगितली, पण तो म्हणाला की माझ्याकडे इंधन नाही. झाली आमची पंचायत. आता त्या पाहुण्याला सोडणार कसे? आधीच तो शुद्धीत नाही, त्यात त्याच्याकडे पैशांची बॅग. गाडीत झोपायचे म्हटले तरी ते धोक्याचे ठरले असते, पण आमच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. म्हणून आम्ही गाडीचे पडदे लावून त्यातच रात्र काढायचे ठरवले. थोडा थकवा जाणवत होता, म्हणून आम्ही त्या गावाच्या बाहेर एका पारावर येऊन बसलो. इतक्यात एक माणूस समोरून सायकलवरून येताना दिसला. आम्हाला पाहताच त्याने सायकल सोडून हातात एक मोठा दगड उचलला. त्याला वाटले की आम्ही चोर आहोत. आम्ही त्याला लांबूनच समजावं लागलो, अहो दादा, आम्ही चोर नाही, आमची गाडी बंद पडली आहे. त्याने आम्हाला बरेच प्रश्न विचारले. खूप वेळ त्याला समजावण्यातच गेला. पूर्ण विश्वास बसल्यावर तो म्हणाला, ती रोडवर गाडी उभी आहे ती तुमचीच आहे का? आम्ही त्याला हो म्हणालो आणि सांगितलं की मुंबईहून पाहुणा आलाय, त्याला पुढच्या गावात सोडायला आम्ही चाललो होतो आणि इंधन संपले म्हणून आम्ही इथेच अडकून राहिलो. तसे तो म्हणाला, तो पाहुणा आमच्या सरपंच साहेबांकडे येणार होता, मी त्याच्याकडेच कामाचा असतो, काळजी करू नका, मी त्यांना कळवतो. जाताना आम्ही त्याला थोडे इंधन मिळते का तेही बघायला सांगितले. बरं बघतो असे सांगून तो निघून गेला आणि आम्हाला तिकडेच थांबायला सांगितले. थोड्याच वेळात 2 माणसं बाईकवरून आली. एकाने कॅनमध्ये इंधन आणलं होतं, त्याने कॅन आम्हाला दिला आणि गाडी कुठे आहे असे विचारलं. तिथून काही मीटर अंतरावर आम्ही गाडी पार्क केली होती. तसे ते दोघे तिथे गेले आणि त्या पाहुण्याला घेऊनही आले. तो पाहुणा म्हणाला की उद्या येतो आणि पैसे देतो. तसे संजयने ठीक आहे म्हटले. आम्ही तिघेही दिवसभराच्या धावपळीने खूप दमून गेलो होतो. जड पावलाने आम्ही गाडीकडे चालत निघालो. अधूनमधून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती, म्हणून जरा बरं वाटत होतं. वेळ पाहिली तर 1:30 झाले होते. वातावरणात चांगलाच बदल जाणवू लागला होता. रातकिड्यांचा आवाजही एव्हाना बंद झाला होता. त्या काळ्या कुठ्ठ अंधारात तो सामसूम रस्ता अतिशय भयानक वाटत होता. बराच वेळ चालून झाले, पण आमची गाडी काही दिसत नव्हती. आम्हाला आश्चर्यच वाटले. रस्ता चुकलो की काय असं वाटून लागलं. मी संजयला विचारलं, संजा, वाट चुकलो बहुतेक आपण. पण तो अगदी गप्प.
तोंडातून ब्रश शब्दही काढायला तयार नाही. मला वाटले की थकला असेल म्हणून बोलणं टाळतोय. मनाची बेचैनी वाढत चालली होती. उगाच कसले तरी दडपण आल्यासारखं वाटू लागलं. चालता चालता अचानक मागून आवाज येऊ लागला. मी मागे वळून पाहिलं तर कोणी दिसलं नाही. असे 2-3 वेळा झाले. तितक्यात अचानक संजयने चालण्याचा वेग वाढवला. मी खूप अस्वस्थ झालो. काहीतरी वेगळं जाणवत होतं, पण काय ते उमगलं नाही. तितक्यात अचानक बाजूच्या शेतातून कसली तरी सळसळ जाणवली. काहीतरी जोरात आत गेल्यासारखं भासलं, पण दिसलं काहीच नाही. मी संजयकडे पाहिलं, पण तो काहीच बोलत नव्हता. फक्त झपाझप पावले टाकत पुढे जात होता. तेवढ्यात माझी नजर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील बांधावर गेली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. आमच्यापेक्षा दुप्पट उंचीची एक पांढरट आकृती आमच्या सोबत येत होती. ती सतत आकार बदलत होती. मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मी संजयचा हात धरत त्याला म्हणालो, संजय, ते बघ काय आहे. तसे तो दबक्या आवाजात म्हणाला, गपगुमान चल, अजिबात आवाज करू नकोस, तिकडं बघू नकोस. आम्ही पार्क केलेली गाडी शोधत 1.5 तास होऊन गेला होता. तरीही गाडीचा काही पत्ता नव्हता. आम्हाला चकवा लागलाय हे आता आम्हाला कळून चुकलं होतं. आज आपण घरी जाणार असं वाटतच नव्हतं. त्यावेळेस किती देवाचं नाव घेतले हे त्यालाच माहिती. आम्ही मध्यरात्री 2:15च्या सुमारास गाडीपाशी आलो. पटकन गाडीत जाऊन बसलो. पांडू मागच्या सीटवर घोरत पडला होता. त्याच्या घोरण्याचा आवाज देखील धडकी भरवत होता. तितक्यात गाडी भोवती कसलीशी हालचाल जाणवू लागली. आमच्यातले सगळे शांत झाले. भीतीमुळे सर्वांग भिजले होते. पण आत बसून मरणाची वाट कोण बघणार. संजय मला म्हणाला, अशोक, कॅन घे आणि माझ्यासोबत खाली उतर. मी नाही म्हणालो, पण संजय एकटा कसा जाईल म्हणून वेळेचे गांभीर्य राखत मी खाली उतरलो. संजयने बोनेट उघडले आणि कॅन ओतायला सुरुवात केली. मिनिटाच्या आत तो कॅन रिकामा झाला, पंप मारला आणि म्हणाला, आता चला लवकर. पण त्या रात्री नियतीने आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते तिलाच माहिती. बरेच स्टार्टर मारले, पण गाडी काही चालू होत नव्हती. आता काय करायचे म्हणून डोक्याला हात लावून बसलो. तितक्यात किरण म्हणाला, माझ्याकडे आईचा फोन आहे, पण बॅलन्स उडवला तर आई ओरडेल. त्याचं हे वाक्य ऐकून असं वाटलं की त्याला इथेच धरून बडवावं. एवढे सगळे विचित्र घटनाक्रम झाले आणि हा फोनबद्दल आत्ता सांगतोय. पण निव्वळ फोन असून चालणार नव्हते. त्या काळी फक्त 2च कंपन्या होत्या, BSNL आणि MTNL, आणि त्याला रेंज असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. शेवटचा प्रयत्न म्हणून किरणला गाडीच्या टपावर चढवले आणि नशिबाने रेंज मिळाली. लगेच मित्राला फोन करून बोलावून घेतले. तसे काही वेळातच 2 दुचाकीवरून मित्र आले आणि आम्हाला गावात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11ला संजय किरणला घेऊन घरी आला आणि म्हणाला की आपण गाडी घेऊन येऊ. तसे मी त्याला म्हटले, हो जाऊया, थोडा वेळ बस, मी जरा फ्रेश होतो. तसे त्याने एक प्रश्न विचारला, तू काल रात्री नक्की काय पाहिलंस? तसे मी त्याला सगळं सांगितलं. त्यावर तो म्हणाला, ती आकृती अगोदर माझ्या बाजूने चालत होती आणि तेही वडाजवळच्या मसनवाट्यातून. तुम्ही घाबरून जाल म्हणून मी काहीच बोललो नाही. तिथे काहीही घडू शकलं असतं म्हणून मी चालण्याचा वेग वाढवत होतो. आणि तू जे म्हणालास ना की आपल्या मागून पावलांचा आवाज येतोय, तर आपल्या मागे एक नाही तर बरेच जण चालत होते. त्याचे बोलणे ऐकून किरण म्हणाला, मला यापैकी काहीच जाणवलं नाही, मात्र तुमची अवस्था बघून मला काहीतरी वेगळं वाटतं म्हणून मी काहीच न बोलता तुमच्यासोबत चालत होतो. मी यावर काहीच बोललो नाही. आवरून घराबाहेर पडलो. मेकॅनिक घेतला आणि गाडी आणायला गेलो. पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. आम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती तिथे आजूबाजूला पांढरी माती, लिंबू, सुया आणि काळ्या बाहुल्या उतारा करून टाकलेल्या होत्या. आम्हाला काल रात्री घडलेल्या गोष्टीचे कारण काय असेल याचा अंदाज आला. मेकॅनिकने चावी लावली तसे गाडी एका झटक्यात सुरू झाली. हे पाहून आम्हाला समजले की आमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तिथून एक आजोबा जात होते. त्यांना थांबवून विचारलं की इथे हे सगळे उतारे का टाकले आहेत, तेही याच भागात.
त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले, नवीन दिसताय, इथे जास्त वेळ थांबू नका, ही जागा तिची आहे, याला तुरटीचे आळे म्हणतात. आम्ही त्यांना रात्रीचा प्रकार सांगितला तसे ते म्हणाले, आईबाबांची पुण्याई म्हणून वाचलात तुम्ही, नाहीतर ती तुम्हाला सोडत नसते. खूप जीव घेतलेत तिने इथे. हे मांजरीचे रडणे ऐकले ना तुम्ही? ती मांजर नव्हती, ती तिचे लेकरू होते. जवळपास 20-22 वर्षांपूर्वी एका स्त्रीला 7व्या महिन्यात प्रसूती कळा सुरू झाल्या. गावातील बायकांनी खूप प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही. मग तालुक्यालाच घेऊन जायचे ठरवले. पूर्वी या जागेवर माळरान होते, रस्ता असा नव्हताच. इथून जात असताना तिने आणि तिच्या लेकराने इथेच शेवटचा श्वास घेतला. तेव्हापासून गावाला लागलेली ही पीडा आहे. या खालच्या अंगाच्या रस्त्याने कोणीही येत नाही. तुम्ही कसे काय आलात या रस्त्याने? आम्ही कोणाला काहीच बोललो नाही. जे समजायचे ते समजून गेलो होतो आणि तिथून हताशपणे निघून घरी आलो. ही बैकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद.